पर्व तिसरा फायनलचा दरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत। षटक क्रमांक पहिला मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती प्रमोद पाटील आंबेपूरचा खेळाडू मैदानावरती सज्ज होईल। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सुमित डेकळे सारख्या फलंदाजाला या ठिकाणी रोखायचा असेल तर मात्र स्ट्रॅटेजी बनवावी लागेल। एका बाजूने आपण संघ पाहत आहोत सन्माननीय अमित दादा नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय सवाई शेठ पाटील पुरस्कृत एसपी सुपर प्लेस आंबेपूर। पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रमोद पाटील याच्या गोलंदाजीवरती आता मात्र हा चान्स क्रिएट झाला होता। सुमित डेकळेची मोठी विकेट मैदानावरती मिळाली असती मात्र त्या दरम्यान धावफलकावरती केवळ एक धाव। सूरज पाटील गेल्या 2 मॅच मध्ये सबसेल असफल ठरला, मात्र या सामन्यामध्ये खेळावं लागेल, धावा येणं गरजेचं असेल। पूर्णतः सामन्याचा जर विचार केला तर मात्र मैदानावरती सूरज पाटीलला खेळणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पहिल्या सामन्यांमध्ये सूरज पाटीलची बॅट तळपली होती, मात्र गेल्या 2 सामन्यांचा विचार आपण केला तर मात्र धावा बनल्या नाहीत। पहिल्या चेंडूवरती तो बाद सुद्धा झाला होता। अंतिम मॅच मध्ये आपण पाहतो सूरज पाटील मैदानावरती धावा बनवणार का? वळूयात मॅच कडे, ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती प्रमोद पाटील यांचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक मैदानावरती पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिला मैदानावरती सुरू असताना बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहत आहोत। ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज प्रमोद पाटील 40+ पेक्षा जास्त वय त्यांचं नक्कीच पाहायला मिळेल। 40 वर्षांहून अधिक त्यांचं वय, मात्र तरुणांना लाजवणारा फिटनेस मैदानावरती नक्की पाहायला मिळतो। यावेळेस आउट ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर लेफ्ट केला गेला। पंचांच्या माध्यमातून इशारा आपण या ठिकाणी आलेला पाहत आहोत। धावफलकावरती धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजेच 3 धावा धावफलकावरती बनल्यात। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्ले सुरू केलं गेलाय। सूरज पाटील मैदानावरती स्थित आहे। सूरज पाटीलच्या बॅट मधून हा फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडूला स्थिरावलाय। डीप मिड विकेट रिजनला सूरज पाटील मैदानावरतून परतेल। पुन्हा एकदा या ठिकाणी काही विशेष कामगिरी न करता आतापर्यंत जर विचार केला तर गेल्या मॅच मध्ये सुद्धा 0 धावसंख्येवरती बाद झाला होता। या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय 0 धावसंख्येवरती मैदानातून परतेल, कारण आतापर्यंत केवळ 1 धाव सुमित डेकळेच्या बॅटमधून आली होती। त्यानंतर प्रामुख्याने आपण विचार केला तर प्रमोद पाटील यांना मैदानावरती सफलता मिळाली। फायनलचा थरार आपण अनुभवतोय। जर पूर्णतः या सामन्यांचा विचार केला तर मित्रांनो 8 वाजायला आलेत, 7:32 झालेली आहेत। फायनल मॅच आपण अनुभवतोय। ज्या प्रकारे सुमित डेकळे या पूर्णतः रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळला, आज आयकॉन म्हणून आयात केलेला खेळाडू, नाला सापराला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानावरती उतरला। त्यानंतर मात्र आपण पाहतोय मैदानावरती येईल बँड्राचा खेळाडू श्रेयस कदम। गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की श्रेयस कदमच्या बॅटमधून धावा आल्या होत्या। या सामन्यामध्ये श्रेयस कदमला नक्कीच आपला तो दरारा, तो फॉर्म कंटिन्यू करावा लागेल। कन्सिस्टन्सी या ठिकाणी फलंदाजी करणं महत्त्वाचं असेल। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर 3 धावा धावफलकावरती बनल्या, ज्यामध्ये 2 अवांतर चेंडू आहेत, 1 धाव बॅटने आल्या। पहिलं षटक मैदानावरती प्रमोद पाटील यांचं, त्या माध्यमातून त्याला मिळाले एक सर्वात मोठी सफलता। सूरज पाटील परतलाय। यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळाला, अँगल क्रिएट करणारा चेंडू बाहेरच्या दिशेला होता। गती मैदानावरती वापरली गेली होती, चेंडू उसळला नाही आणि त्यानंतर मात्र सबमरीन डिलिव्हरी आपण धावफलकावरती पाहतोय। षटक क्रमांक पहिला हाताळताना प्रमोद पाटील। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहत आहोत, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आला होता, मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला आहे असं पंचांचं म्हणणं। या ठिकाणी आपण पाहिलं श्रेयस कदम या चेंडूला लेप केला होता, लेग स्टिकच्या बाहेर उभा राहून या ठिकाणी खेळतोय। या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय काय सतीक लाईनवरची यॉर्कर आपण सुरेश पाहिलेत। आतापर्यंत आलेला प्रत्येक चेंडू ज्या पद्धतीने हाताळला गेला, यॉर्क करण्याची क्षमता प्रमोद पाटीलकडे
बऱ्याच अंशी आपण पाहिली. पहिलं षटक मैदानावरती येत आहे ज्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आल्यात आणि 1 विकेट या ठिकाणी गमावलेली आपण पाहतोय. 3 षटकं अद्याप येणं बाकी असेल. 18 चेंडूंचा खेळ या मैदानावरती पाहायला मिळेल, ज्या माध्यमातून बऱ्याच मान्यवरांची मांदियाळी आपण गेल्या 2 रात्रींमध्ये पाहिली. प्रत्येक आलेला हा खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय गेल्या रजनीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याने आपलं नावलौकिक केलं, बऱ्याच स्पर्धा गाजवल्या, असे असंख्य खेळाडू कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले. त्यामध्ये सुमित ढेकळे आणि श्रेयस कदम यांनी उच्च कोटीचा खेळ केला सुयश, आणि अजून ते मैदानावरती आपल्या संघासाठी लढतायत. शेवटपर्यंत ही बॅटल मैदानावरती जाईल. सुमित ढेकळे जोपर्यंत मैदानावरती टिकून खेळेल तोपर्यंत सुद्धा या सामन्यामध्ये सन्मान्य अमित नाईक पुरस्कृत वागेश्वर वाघरण संघ आपल्या सुरक्षित पाहत असताना पाहायला मिळेल. यावेळेस सुद्धा बॅटच्या मिडलवरती हा चेंडू येत नाहीये. बॅटच्या खालच्या हिस्स्यावरती हा चेंडू आदळला होता. धावफलकावरती धाव मिळेल 1. श्रेयस कदमची फटकेबाजी पाहण्यासाठी काल रात्रीमध्ये प्रेक्षकांची गर्दी झाली होती. त्याने आपल्या खेळानं नक्कीच या प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकली होती. मात्र फायनल मॅच आहे. या मॅचमध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज मैदानावरती जिंकायचं असेल तर मात्र पुन्हा एकदा फटकेबाजी करावीच लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज मैदानावरती साहिल गुप्ता. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर मैदानावरती आला. अवांतर धाव, आणखीन एक धाव मैदानावरती आली. कारण प्रत्येक येणारी अवांतर धाव या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला एका सुस्थितीमध्ये नेत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती साहिल गुप्ता वन्स अगेन ऑन द बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळेल. यावेळेचा फटका आता मात्र डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करेल. चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषा पार. श्रेयस कदमच्या बॅटमधून येतोय टेक्निकली स्ट्रॉंग कॉपी बुक स्टाईल चौकार. धावफलकावरती असणारी धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. या 10 धावांविषयी जर आपण विचार केला तर नक्कीच एका चांगल्या टोटलकडे वाटचाल करत असताना श्रेयस कदमला आपण पाहतोय. गेल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली खेळी तशा बॅटमधून धावा येत होत्या. पुन्हा एकदा साहिल गुप्ता कमबॅक करणं गरजेचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा श्रेयस कदमचा क्लासिकल फटका. काय फटका मैदानावरती लगावलाय. स्वीप खेळण्यासाठी माहेर असणारा खेळाडू श्रेयस आपण पाहिला. बॅट स्विंग जर आपण पाहिला, बॅट फ्लो जर आपण पाहिला, चेंडू ज्या पद्धतीनं तो मैदानावरती कनेक्ट करतोय, टायमिंग सुद्धा त्याच्याकडे प्रॉपर आहे. जरूर हा खेळाडू रात्री कुर्ल्याला सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळून आला होता आणि 9 वाजता सुद्धा एक स्पर्धा आहे त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे. यावेळेस आणखीन एक हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला पुल केलाय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गोल सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. हे बॅक टू बॅक षटकार आपण श्रेयसच्या बॅटमधून पाहतो. मिस्टर कन्सिस्टन्स. प्रत्येक मॅच मध्ये धरणे गुरुजी आपण त्याला पाहिलंय. सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर सुयश या बॅटमधून आलेले फटके जर आपण पाहिले तर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज द परमनंट थिंग. यावेळेस अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण विचार केला शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. आधी शफल झाला होता, मात्र शेवटला आपण पाहतोय हा चेंडू ट्रॅव्हल झाला बिहाइंड द विकेट. धावफलकावरती मिळेल आणखीन एक धाव. 23 धावा धावफलकावरती बनला. ज्या ठिकाणी आपण पाहतोय श्रेयस कदम मॅन फ्रॉम बँड्रा मैदानावरती ज्या पद्धतीनं खेळत आहे, प्रतिस्पर्ध्यांवरती आक्रमण आणि केवळ आक्रमण हा पवित्र आजमावलाय. यावेळेचा आणखी एक चांगला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या दिशेला लावलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. श्रेयस कदम बॅक टू द पॅव्हिलियन. एक सर्वात मोठी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. दोन षटकांनंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती 23 धावा आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. ज्या ठिकाणी साहिल गुप्ताला मिळाली सफलता. श्रेयस कदमसाठी टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार आणि 1 चौकार सुद्धा पाहिला. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर आपण विचार केला तर 8 चेंडूवरती 18
धावा मैदानावरती बनवला, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश होता. आज या मैदानावरती प्रत्येक येणाऱ्या संघासमोर आपलं खडतर आव्हान ठेवत असताना श्रेयस आणि टीम आपण पाहिलंय. सन्मान्य अमितदादा नाईक यांनी पुरस्कृत केलेला वागेश्वर वागरण संघ आज फायनलमध्ये एका वेगळ्या स्थितीमध्ये एक वेगळं स्टँडर्ड सेट करत मैदानावरती उतरलाय. सुमित टेकळे अजूनही मैदानावरती स्थित आहे. म्हटल्यानंतर 4 षटकांमध्ये 50 धावा सुद्धा येऊ शकतात. मात्र त्याबरोबरीला विचार केला SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा, तर त्यांच्याकडे असणारे गोलंदाज सुद्धा त्याच लयीचे त्याच ताकदीचे आणि थोडीच तोड उत्तर देणारे मैदानावरती उतरलेत. गोलंदाजीमध्ये बदलाव होईल. षटक क्रमांक 3 गुण गोलंदाजच्या मोर्चावरती निकेश पाटील याला आपण या ठिकाणी पाहतोय. ज्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद पाटील त्या ठिकाणी स्थित आहेत. शुभम जाधवला आपण पाहतोय. गेल्या रात्रीमध्ये शुभम जाधव सुद्धा या संघामध्ये खेळत असताना त्याचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं, ज्या पद्धतीने तो मैदानावरती आला, त्याने कॅचेस घेतल्या, त्याने गोलंदाजी करताना विकेट्स घेतल्या. ज्यावेळेस सामन्यामध्ये गरज होती धावांची त्या वेळेस शुभम जाधवच्या बॅटमधून फटके आले. श्रेयस कदम, सुमित टेकळे आणि शुभम जाधव फुल पॅकेज परफॉर्मन्स आज दाखवत आहेत. यावेळेस हा फटका मी म्हटलं होतं शुभम जाधवच्या बॅटमधून येतोय. हा बँग ऑन 6, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. यावेळेस सुद्धा मी म्हटलं होतं की शुभम जाधव मान फ्रॉम माणगावचा खेळाडू आज मैदानावरती येऊन अलिबागकरांची मनं जिंकताना या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या. स्कोरबुक वरती 30 धावा लागल्या. 30 रन्स ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण धावफलकावरती आलेली धावसंख्या पाहतोय. या बेच्या चेंडूवरती मात्र कमबॅक करणारा चेंडू 4 मुंड्या छेद केलाय. फलंदाज एका जागेवरती स्थित उभा ठेवलाय. त्यानंतर मात्र निकेश पाटीलने सुटकेचा निश्वास सुद्धा सोडलाय. निकेश पाटीलला आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर मात्र विकेट मिळवणं, शुभम जाधवला बाद करणं, सुमित टेकळेला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणं हे करावं लागेल. अन्यथा हे आयकॉन खेळाडू मैदानावरती धुमाकूळ घालतायत. यावेळेस मात्र हा चेंडू गेलाय डीप स्क्वेअरच्या दिशेला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्थित आहे. आता मात्र आपण पाहतोय मॅन फ्रॉम नाला सोपारा सुमित टेकळे. प्रत्येक मॅच मध्ये आपण सुमितला खेळताना पाहिलंय. मग एका सामन्यामध्ये दंडीगुरजी आपण पाहिलं होतं, शेवटपर्यंत मॅच मध्ये थांबला होता. एका चेंडूवरती 3 धावांची गरज असताना तो चौकार सुद्धा मैदानावरती आपण पाहिला होता. असा सुमित मैदानावरती या फायनल मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळेल. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज निकेश पाटील. यावेळेचा चेंडू अपेक्षित उचली घेत नाही. या चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेल्या पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अशा वेळेस जर आपण सामना पाहिला तर धावफलकावरती 31 धावा 31 रन्स. वन टू गो. यावेळेचा फुल टॉस वरती चेंडूला फुल टोललाय. चेंडू येईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय. वन्स अगेन अफलातून षटकार. तीन षटकांनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या लागली 37 धावांवरती. आपण पाहतोय सुमित टेकलेच्या बॅट मधून आलेले फटके सुद्धा पाहिले. गोलंदाजाने चूक केली होती. सुमित टेकलेला या ठिकाणी फुलटॉस देणं म्हणजेच या मैदानावरती त्याला आमंत्रित करणं, या फटक्यासाठी त्याला इन्व्हाइट करणं आणि त्याच पद्धतीनं 3 षटकांनंतर जर आपण विचार केला प्रमोद पाटील यांनी केलेली गोलंदाजी, ज्यामध्ये 4 धावा होत्या. साहिल गुप्ताने केलेल्या गोलंदाजीवरती 19 धावा आल्या. 1 विकेट त्याने सुद्धा प्राप्त केली होती. त्यानंतर निकेश पाटील वरती हल्ला बॉल जरूर केला, मात्र अनुक्रमे दुसऱ्या षटकामध्ये 19 येऊन सुद्धा या षटकामध्ये 14 धावा आल्यात. विकेट मैदानावरती मिळाली नाही. एक अंतिम षटक घेऊन मैदानावरती सौरभ मांडवकरला आपण या ठिकाणी पाहतो. चेंडू ट्रॅव्हल करेल डिक्लेअर झोनच्या दिशेला. मिळेल मात्र केवळ 1 धाव. 38 धावा बनल्या. 38 रन स्कोरबुक वरती या धावा आलेल्या.
हॅलो, धावफलकावरती आपण पाहतो धावा धावसंख्येमध्ये बदलाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे. 39 धावा धावफलकावरती. यावेळेचा शुभम जाधवचा हा राक्षसी फटका चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, ज्या पद्धतीने तो मैदानावरती तुटून पडतोय, टाइम करतोय, ताकद मैदानावरती लावतोय, पण चेंडूला फिरकावून दिलं सीमारेषा पार. षटकार. 45 धावा धावफलकावरती अर्जित केल्यात. 183 वा षटकार शुभम जाधवच्या बॅट मधून आलाय. आज मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रांमध्ये शुभम जाधव यांनी कॉन्ट्रीब्यूट केलाय आणि मैदानावरती प्रत्येक येणाऱ्या संघासमोर खेळाडू समोर आपल्या स्किल्सला आज उभारणी दिली आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती असताना स्कोरबुक वरती 25 धावा लागल्यात. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. गोलंदाजी करताना सौरभ मांडवकरला आपण पाहतोय. प्रयत्न जरूर त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगले आहेत. स्कोरबुक वरती आणखीन एक धाव येईल. सुमित ढेकळे मैदानावरती काय शेवटच्या चेंडूचा सामना करेल आणि आतापर्यंत जर विचार केला तर 46 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या पूर्णतः इनिंग मधील, या सामन्यामधील. अजून एक इनिंग बाकी आहे. फायनल मॅचचा थर आपण अनुभवत आहात आणि त्याबरोबरने आपण सामन्याचा विचार केला तर 46 धावा या धावफलकावरती बनल्यास सुद्धा म्हणजे चांगली आणि डिफेंडेबल टोटल बनले असं मी नक्की म्हणेन. कारण त्या षटकांमध्ये आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या होत्या. मात्र SP सुपर प्लेयर्स आंबेपूर हा संघ सुद्धा या मैदानावरती आपल्या पूर्णतः 11 खेळाडूंना घेऊन आलाय, ज्यांच्याकडे संपूर्णतः असणारी बॅटिंग लाईन पाहिली तर मॅच मध्ये रोमांच होईल. या चेंडूवरती आपण पाहतोय सतीक लाईन वरती यॉक करण्याचा प्रयत्न. मैदानावरती कोणतीही धाव मिळत नाहीये. डॉट मैदानावरती येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा लागल्यात. 46 रन्स. या चेंडूवरती मात्र काय सेव्ह केलाय, क्या बात आहे. या तब्बल 5 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्या किंवा चेंडू बाउंड्रीच्या बाहेरच होता. ज्या पद्धतीने आपण विचार करतोय प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती या धावा या ठिकाणी रोखल्या गेल्यात. 1 धाव आली, या 5 धावा वाचवल्या गेल्या. 4 षटकं मैदानावरती पूर्ण. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे तब्बल 47 धावा 47 स्कोरबुक वरती लागलेल्या आपण पाहतोय. तर 48 धावा या ठिकाणी उभारायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी तुम्हाला राखावी लागेल आणि अशा पद्धतीने आपण हा खेळ पाहतोय. सन्माननीय अमितदादा नाईक पुरस्कृत वागेश्वर वाघर संघाची ही धावसंख्या आपण पाहिली तर 47 रन्स बनल्यात आणि 28 धावा उभारायच्या आहेत त्या SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला. या धावा बनतील की नाही बनणार याच्यावरती सर्वात मोठे प्रश्नचिन्ह जरूर लागले आणि याचं उत्तर असं सेकंड इनिंग मध्ये ज्यामध्ये पूर्णतः कमबॅक केलं जाईल, फटकेबाजी होईल आणि आंबेपूर संघ सुद्धा पूर्ण ताकदीनिशी मैदानावरती आलाय हे सांगण्यासाठी घेऊन जातोय आमचा समालोचक मित्र सुयश भुरे यांच्याकडे. ओ टू यू. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद यश. पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये वळतोय जिथे आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रानंतर आपण जर पाहिलं तर श्रेयश कदमची आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली. त्याने 18 धावसंख्येचं योगदान दिलं. तदनंतर शुभम जाधव आला, त्याने 15 धावसंख्येचं योगदान दिलं. 7 चेंडूंमध्येच 15 धावसंख्या केली तर 8 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येचं योगदान श्रेयश कदमच्या बॅटमधून. त्याने मात्र 10 कदम दाखवलाय आजच्या या रजनी क्रिकेटमध्ये. अर्थातच पप्पांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली गेलेली ही स्पर्धा पिंट्या आदाच्या माध्यमातून आणि आज मात्र आपण पाहतो या स्पर्धेचं तिसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिसऱ्या पर्वातील आजचा हा शेवटचा दिवस ज्याच्यासाठी केला होता असं शेवटचा दिस गोडवावा आणि आता शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतं मेगा फायनल, जिथे मात्र आपण पाहतोय धावांचा पाठलाग करायचा आहे यावेळी SP सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला. अर्थातच 48 धावा इथून बनवायच्या आहेत 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडूंमध्ये 48 धावा बनवल्या जातील का? सलामीची जोडी आपण पाहतोय आंबेपूर संघाकडनं विकी आणि नितेश ही सलामीची जोडी पाहायला मिळते.
सुमेध आणि निकेश अर्थातच सुमेधचा जर विचार केला तर त्याला प्रेमाने लाडाने विकी या नावाने संबोधलं जातं. तोच विकी आता मात्र आपण स्ट्राईक एंडवरती जरूर असेल, परंतु अर्थातच आपण जर पाहिलं तर जिथे 48 बनवायचे आहेत रायटी आणि लेफ्टी असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी माकवती पहिलं षटक हाताळण्यासाठी सूरज पाटील आलाय. गोलंदाजी माकवती वाघिलवाडाचा स्टार खेळाडू सूरज यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. ज्या सूरजने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तदनंतर दुसरा सामना कुठेतरी त्याला अर्थातच आपण जर पाहिलं तर एक नजर लागावी अशा पद्धतीचं ठरलं आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून धावा थांबल्या होत्या. परंतु आपण जर पाहिलं तर एका वेळी इथे मात्र सूरज थांबल्यानंतर श्रेयसने मात्र त्याच्या बॅटचा दम दाखवला आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्याने खोऱ्याने धावा लुटल्या. सामन्याला सुरुवात झाल्या. इथे मात्र पंजांच्या माध्यमातून हरी झेंडी दाखवली जाते. लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू यावेळी सूरज पाटीलचा आकुटप्प्याचा आहे. हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र तिथे वन बाउन्स अडवला जातोय. श्रेयस कदमच्या माध्यमातून एकच धाव इथे धावफलकावरती घेतली जाते. टाळ्यांच्या गजरात यावेळी आपण पाहतोय श्रेयस कदमला वाहवाही दिली जाते, कारण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावफलकावरती एक धाव जरूर धावफलकावरती लागली जाईल. अर्थातच आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं चालू आहे. SP सुपर प्लस अंबेपूर संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. 48 बनवायचे आहेत त्यांना. अर्थातच समोर आहे तो म्हणजे अमित दादा नाईक पुरस्कृत वागेश्वर वाघरण संघ, ज्या संघाने पहिल्या सत्रामध्ये 47 धावा धावफलकावरती लावल्यात. यावेळी मोठा फटका विकीच्या बॅट मधून उडवला. यावेळी ओव्हर द बॉलर हेड येतोय विकी ब्रँडेड. षटकार 6 धावा. षटकार आलाय विकीच्या बॅट मधून. षटकारानंतर संघाचा धावफलक यावेळी 7 वरती पोहोचलाय. 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. यावेळी आपण पाहतोय विकीच्या बॅट मधून मोठा फटका आल्यानंतर आता मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा दबाव यावेळी गोलंदाजावरती वाढलाय, कारण याच विकीने कालच्या दिवसामध्ये अफलातून खेळी केली होती विकी. यावेळी सुद्धा हुक केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पाहतोय प्रेक्षकाप्रमाणे सलगचा दुसरा चेंडू चाललाय. यावेळी प्रेक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा फटका सीमारेषा पार येतोय. दर्जेदार षटकार. 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती. लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके यावेळी विकीच्या बॅट मधून. विकीने मात्र आता आपण जर पाहिलं तर तोडीस तोड उत्तर दिलंय. काट्याने काटा काढलाय यावेळी. अर्थातच आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी झाली आहे ना, त्याचं उत्तर यावेळी विकीने इथे मात्र दिलंय. जिथे मात्र आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके यावेळी सूरजच्या गोलंदाजीवरती आलेत. सूरजचा हा चेंडू मात्र आता दबाव फ्रस्ट्रेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळी चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव मात्र आता धावफलकावरती जोडली जाईल 1 आणि धावसंख्येचा जर विचार केला तर आता धावफलकावरती धावा यावेळी लागतात 14. 14 धावा धावफलकावरती 48 बनवायच्या असताना 14 तर आल्यात यावेळी आपण पाहतोय. यावेळी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट खेळलाय. रूपम तैनात आहे. जोपर्यंत चेंडू वरती येईल एक धाव मात्र मिळेल आणि या एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय पोहोचेल 15 वरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ येणं बाकी असताना जिथे मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती ज्याने पहिला चेंडू फेस केला होता. अर्थातच आपण पाहतोय निकेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. निकेशसाठी हा चेंडू अकोटप्पाचा आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु घोषित क्षेत्रात चेंडू चाललाय. एक धाव मात्र मिळते आणि आता या एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक 16 वरती पोहोचलाय. विदाउट लॉस 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. छुले आसमान जमी की तलाश न कर, जिले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुदे मेरे दोस्त, मुस्कुराना सीख, वजह की तलाश न कर. यावेळी आपण पाहतोय
पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक आपण पाहतोय कभी खुशी कभी गम सारखं राहिलंय. कधी आपण जर पाहिलं तर आनंद SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाकडे, तर कधी आनंद आपण जर पाहिला तर अमितदादा नाईक पुरस्कृत वागेश्वर वागण संघाकडे. षटकार आल्यानंतर आपण जर पाहिलं तर अंबेपूर संघाकडनं शिट्ट्या ताळ्या वाजत होत्या. त्यानंतर डॉट चेंडू आल्यानंतर इकडून मात्र कुठेतरी आवाज थोडासा कमी येत होता. परंतु आपण जर पाहिलं तर धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आल्यात, जिथे मात्र 48 बनवायच्या असताना पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक असतील त्या आता 18 आणि 18 मध्ये 32 बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी माकवती, अर्थातच माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव गोलंदाजी माकवती आलाय. शुभम जाधव यावेळी गोलंदाजी माकवती सज्ज होतोय. आता शुभम कशा रीतीने चेंडू हाताळेल. पहिला चेंडू शुभमचा वेगाने टाकलाय, परंतु ओ हो हो चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा विकी ब्रँडस षटकार, 6 धावा. षटकार आला आणि या षटकारानंतर आता मात्र आपण पाहतोय फलंदाज थांबतच नाहीये. अर्थातच वारंवार मोठे फटके विकेट ठोकतोय आणि धावसंख्येला जर पाहिलं तर इथे मात्र वेग प्राप्त होते. 22 धावा धावफलकावरती, 22 ऑन अ बोट, 22 धावा. यावेळी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. षटकार आल्यानंतर एक चांगलं आपण पाहतोय खेळाचा नजराणा यावेळी पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर एक धाव घेतली गेली. 23 धावा धावफलकावरती, 23 ऑन बोर्ड, 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि अशा वेळी आता मात्र आपण जर पाहिलं तर निकेतला सुद्धा वाहत्या नदीमध्ये हात धुवून घेण्याची संधी यावेळी मिळाल्या. निकेत ते करून दाखवेल का? आकुटप्प्याचा चेंडू हुक करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र डीपमध्ये तैनात आहे. जोपर्यंत येईल तद्वरती मुक्तपणे एक धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक 24 वरती पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा विकीच्या बॅट मधून चांगला फटका आहे. चेंडू चाललाय, 2 बाउल्स येतोय. विकी ब्रँडेड चौकार, मिलिंगरन 4, ते बेडा होगा पार. चौकार आल्यानंतर संघाचा धावफलक मात्र आता 28 वरती, 28 ऑन अ बोर्ड. विकी आणि विकीच हे नाव मात्र आता इथे गाजत या स्पर्धेमध्ये, ज्याने अफलातूनरित्या फलंदाजी केली आहे. पूर्णपणे सर्व गोलंदाजांना मात्र आपण जर पाहिलं ना तर पिसे उपटणारी ही फलंदाजी विकीची पाहायला मिळते. मोठा फटका मारायचा होता, परंतु हापांपूल पद्धतीचा हा फटका आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये, परंतु आपण जर पाहिलं तर आता धावफलकाचं समीकरण जर पाहिलं तर 13 चेंडू येणं बाकी. जिंकण्यासाठी SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाला 20 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 20 धावा. एक षटकार आला तर मग एक नवीन समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. आडव्या हाताने फटका खेळायचा होता, परंतु एक धाव मात्र आता धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता यावेळी आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 29 वरती, 29. 2 षटकांनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्यात. बारा चेंडू आणि 19 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू येणं बाकी आणि 19 धावा इथून बनवायच्या आहेत. विकी जरूर यावेळी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मागवती तिसरं षटक घेऊन अर्थातच आदर्श पाटील गोलंदाजी मागवती आलाय. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता और ताला टूट भी जाए जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजार दरिया समंदर में, पर समंदर जाके दरिया में नहीं गिरता. आता मात्र आपण जर पाहिलं तर विकीने त्याच्या नावाचा परचम या मैदानावरती या सामन्यामध्ये दिलाय आणि अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा याच विकीने चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आदर्श आलाय. जिंकण्यासाठी 12 चेंडू येणं बाकी आणि 19 धावसंख्येची गरज असताना स्ट्राइक एंड वरती विकीला पाहायला मिळते. अर्थातच सुमित साठी हा चेंडू हुक केलाय. चेंडू हवेत. यावेळी सुद्धा दे धक्का घे चक्का. खेळाडूंना रिव्ह्यू नसेल, पंचांसाठी रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्या. षटकार आल्यानंतर संघाचा धावफलक 35 वरती पोहोचले. जिंकण्यासाठी
11 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. फटका मात्र आपण जर पाहिलं तर चांगला आहे, एक धाव देऊन जातोय. एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय 36 वरती पोहोचले. 10 चेंडू येणं बाकी आणि आता 12 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा. पूर्णपणे यश आपण जर पाहिलं तर या सामन्यात पेजारी संघाने अर्थातच समोरच्या संघाला डॉमिनेट केलाय. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. श्रेयश कदम झेल घेतला जाईल, परंतु आता इथे मात्र आपण पाहतोय निकेतचा खेळ संपवलाय. निकेत मात्र परततोय मैदानाच्या बाहेर. 36 धावसंख्येवरती लागलेला पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी एसपी सुपर प्लस अंबेपूर संघाला. परंतु तितकाच व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं असं सौरभ मांडवकर यावेळी फलंदाजीसाठी आलाय. सौरभ फलंदाजीसाठी आलाय, जिथे मात्र आपण पाहतोय 9 चेंडू येणं बाकी. जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. इथून मात्र दुहेरी धावा जरी आल्या, एकेरी दुहेरी धावा सुद्धा आल्या आणि तरीही हा सामना कुठेतरी आपण जर पाहिलं तर एसपी सुपर प्लस अंबेपूर संघ जिंकू सुद्धा शकतोय. परंतु ज्या पद्धतीने इथे मात्र आपण जर पाहिलं तर 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. विकीने आतापर्यंत फलंदाजी केली आहे ना, ला जवाब अफलातून. मोठा फटका खेळायचा होता. यावेळी चेंडू आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चाललाय. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 37 वरती. जिंकण्यासाठी आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि 11 धावसंख्येची गरज. 8 चेंडू आणि 11 धावा. स्ट्राइक एंड वरती सौरभ मांडवकर आपण पाहतोय. सौरभ साठी हा चेंडू सरळ हाताने उडवलाय. क्षेत्ररक्षक यावेळी नाहीये. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा सौरभच्या बॅट मधून षटकार, चौकार, माफ करा, चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 41, 41 धावा धावफलकावरती. आता मात्र सर्वांना उत्कंठा लागली आहे की हा सामना पेजारी संघ जिंकेल. कारण आपण जर पाहिलं तर ज्या रीतीने इथे फलंदाजी झाली आहे ना आपलातून. अगोटप्पाचा चेंडू आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेत. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय दुसरा यावेळी मैदानाच्या बाहेर. तीन षटकांचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू येणं बाकी. 7 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा. इथून विकी आता मात्र स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. आणि जर विकीच्या बॅट मधून मोठा फटका आला तर मग समीकरण पूर्णपणे एसपी सुपर प्लस अंबेपूर संघाकडे पाहायला मिळेल. गोलंदाजी मागवती श्रेयश कदम यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. सामना संपल्यानंतर स्टंप्स आणि बेल्सला आपण हात लावायचा नाही याची सुद्धा नोंद घ्या. आणि यष्ट्यांच्या मागे कॅमेरा सुद्धा आहे, त्याला इजा होणार नाहीये याची सुद्धा नोंद घ्या. अन्यथा आपण जर स्टंप्स आणि बेल्सला हात लावला तर मग त्या जी आपली इनामी राशी आहे त्याच्यामधून कट केले जातील पैसे याची सुद्धा नोंद घ्या. एक कॅमेरा आहे तो 25,000चा आहे. विकी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू घोषित क्षेत्रात चाललाय. एक धाव मिळाली आणि एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 42 वरती. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 5 चेंडू. विकी स्ट्राइक एंड वरती. ज्या विकीने आता मात्र आपण जर पाहिलं तर पूर्णपणे एक हाती किल्ला रडवलाय. आकुटप्पाचा चेंडू वेगाने चेंडू फेकला होता गोल्डन स्पॉट वरती. यावेळी पडल्यानंतर आपण पाहतोय अतिरिक्त उसळी मिळतोय आणि तदनंतर चेंडू कुठेतरी बॉडीचा वेध घेतोय, शरीराचा वेध घेतोय आणि अशा वेळी चेंडू निर्धाव जातोय, डॉट जातोय, बिंदी जातोय. यावेळी थोडासा दबाव जरूर फलंदाजावरती आलं असेल परंतु आता मात्र कुठेतरी एक कान मंत्र यावेळी आपण पाहतोय दिला जातोय. यावेळी आपण पाहतोय विकीला. नॉन स्ट्राइक एंड वरती ऋषी वालेकर याला पाहायला मिळतं. ऋषी वालेकरच्या माध्यमातून थोडासा कानमंत्र जरूर दिलाय परंतु हा चेंडू पुन्हा एकदा आकुटप्प्याचा आहे. वेगाने चेंडू टाकलाय. हायाम ऍक्शन आहे आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर या गोलंदाजा विरुद्ध कुठेतरी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना
कुठेतरी फलंदाज चकतोय सुद्धा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू येणं बाकी. जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा 3 चेंडू. कोण सामना जिंकेल, कोण सामना हरेल हे सुद्धा पाहायला मिळेल येणाऱ्या काही क्षणामध्ये. श्रेयश यावेळी मात्र झेल सुटलाय आणि इथे आपण पाहतोय रनआउटची संधी आहे का. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र रेफर केलाय. विनंती असेल तिसऱ्या पंचांना की आपण चाचपडल टाळायचं आहे की फलंदाज सेफ आहे की आउट आहे. पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणही कुठलाही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पंच पाहतायत रनआउट आहे की हे रन आहे हे सुद्धा आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. बराच अवधी घेतला जातोय कारण निर्णायक सामना आहे आणि अशा वेळी जर निर्णायक सामन्यामध्ये एक चुकी झाली तर मग ही चुकी खूप महागात पडू शकते. फलंदाज इथे मात्र बाद ठरवला गेलाय. ऋषी मैदानाच्या बाहेर. आता सामना आपण पाहतोय यावेळी 2 चेंडू येणं बाकी आणि 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी प्रसाद यावेळी फलंदाजीसाठी आलाय. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यात आणि त्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे. 3 चेंडू निर्धाव फेकल्यात. 1 रनआउट स्वरूपातली विकेट आली आहे आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू शिल्लक असतील ते 2 आणि 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. सामन्याचं समीकरण सामना होता कुठे, सामना आता आलाय कुठे आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 6 बनवायचे आहेत. 6 चेंडूंमध्ये 7 बनवायचे असताना मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू यावेळी आपण पाहतोय रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा यावेळी फलंदाज प्रसाद मैदानाच्या बाहेर परतलाय. आता मात्र आपण पाहतोय 1 चेंडू येणं बाकी आणि 6 धावसंख्येची गरज. परंतु स्ट्राईक एंड वरती यावेळी विकी आलाय. काय होणार, काय बिघडणार आता मात्र येणाऱ्या कालावधी मध्ये समजेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज प्रमोद यावेळी मैदानामध्ये चाललाय परंतु आता खूप उशीर झालाय कारण आपण जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 7 बनवायच्या होत्या. लगातार आपण पाहतोय 4 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलेत. विनंती असेल जे खेळपट्टीवरती स्टंप्स आहेत आणि बेल्स आहेत त्यांना हात लावू नका. विनंती असेल सर्व खेळाडूंना, अन्यथा पारितोषिकामधून पैसे कट केले जातील याची सुद्धा नोंद घ्या. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. यावेळी टाळ्या वाजवल्या जात आहेत. सुरुवात, मोठा फटका आणि सामना जिंकलाय सुपर प्लेस सांबेपूर संघाने आणि विकी टीमने. यावेळी आपण पाहतोय विकीच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि सामना आपण पाहतोय जिंकतोय सुपर प्लेस सांबेपूर संघ.
यस आपण पाहतोय अर्थातच याच विकीच्या नावावरती लगातार हे तिसरं अर्थातच विक्रम आपण पाहतोय. लगातार 3 वेळा असं त्यांनी दृश्य केलंय. शेवटच्या एका चेंडूवरती षटकार हवा असताना यावेळी विकीने लगातार 3 वेळा असे हे सामने जिंकून दिलेत आणि हा मात्र आपण पाहतोय हा तिसरा सामना त्यांनी जिंकून दिलाय. जिंकलेल्या संघाचे आभार आणि पराभूत संघाचे आभार. दोन्ही संघांना पुढील वाटचालीस येणाऱ्या खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी आपण पाहतोय अर्थातच हा सामना सुपर प्लस अंबरपूर संघाने जिंकलाय आणि पराभवाच्या छायेत ढकलले ते म्हणजे सन्माननीय अमित दादा नाईक पुरस्कृत अर्थातच वागेश्वर वागरण संघाला.